नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. पिंपरी चिंचवड शहरातून सायबर गुन्हेगारी विरोधात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देशभरात पसरलेल्या एका मोठ्या सायबर फ्रॉड आणि म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केला. या संपूर्ण रॅकेटचा तब्बल 150 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी थेट संबंध असल्याचं उघडकीस आले असून देशभरात या प्रकरणी तब्बल 65 तक्रारी नोंदवण्यात आल्या. या कारवाई दरम्यान आळंदी पोलिसांनी सचिन काळे नावाच्या एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन काळे याने सायबर गुन्ह्यामधून आलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी स्वतःच्या नावावर तब्बल 9 वेगवेगळी खाती उघडली होती. पोलिसांच्या आर्थिक परीक्षणात एकट्या सचिन काळे यांच्या खात्यामधून 1,50,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालंय. या संपूर्ण नेटवर्क बाबत बोलताना पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी सांगितले की हे आंतरजातीय सिंडिकेट असून या रॅकेटमधील इतर मुख्य सूत्रधारांचा आणि सदस्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली. या तपासाची व्याप्ती आता अधिक वाढली असून येत्या काळात या रॅकेटमधील आणखी मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.